श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचे काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। कोणावरही अन्याय न करता सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने, प्रभावती बाबासाहेब माने यांच्या समवेत केली। त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने झालेल्या सत्कार प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते। पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री आकाश हुंडकर, अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, सुरेश खाडे, बापूसाहेब पठारे, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक प्रवीण कुमार घम यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते। मंदिर विकासाचे काम बहुतांश पूर्ण झाल्याचं सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पांडुरंग दर्शनासाठी लाखो लोक येतात, आता मोठी जागा तयार करणं गरजेचे आहे। यावर्षी हे काम सुरू करायचं आहे। कॉरिडॉर विकासात येथील व्यवसाय वाढेल, नागरिकांना घरे मिळतील, भाडेकरूंची व्यवस्था होईल, अशा पद्धतीने त्याची रचना आहे। हे काम पूर्ण झाल्यानंतर कितीही भाविक आले तरी अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मुख्यमंत्री म्हणाले, यावेळी वारीने नवा उच्चांक गाठला आहे। 25 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीची दर्शनासाठी रांग लागली होती, तरीही कोणीही नाराज न होता न थकता त्या ठिकाणी आनंदाने विठ्ठल नावाचा गजर करत हे दर्शन घेत आहेत। चंद्रभागेचं पाणी स्वच्छ राहील याची काळजी घेण्यात आली आहे। पालकमंत्र्यांनी वाळवंटात अतिशय सुंदर व्यवस्था केल्यामुळे तिथला कचरा, विष्ठा आदी संपूर्ण स्वच्छता झाली आहे। त्यामुळे अतिशय सुंदर वाळवंट आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण सर्वजण करत असलेली सेवा श्री विठ्ठल स्वीकारतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना सदैव मिळेल अशी प्रार्थना मी त्यांच्या चरणी करतो। अनेक वारकरी कळसाच्या दर्शनावरच समाधान मानतात, जणू काही विठुरायाचीच भेट झाली आहे अशा भावनेने लोक जातात। या अनोख्या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळणं ही देखील पर्वणी आहे। जनतेचा प्रतिनिधी म्हणून केलेली ही पूजा संपूर्ण महाराष्ट्रातील आणि जगभरातील पांडुरंग भक्तांच्या वतीने आहे असंही ते म्हणाले। मुख्यमंत्री पुढे म्हणाले, येणारा वारकरी हा शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, उद्योजक अशा सर्व क्षेत्रातील आहे। वारकऱ्यांची, शेतकऱ्यांची सेवा केली तरी ती सेवा विठुरायापर्यंत पोहोचते। त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडावं यासाठी 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आणि थकीत वीज बिलं माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रास्ताविक केलं। श्री विठ्ठल मंदिराला निधी देणं आणि विकास करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। आज विठू माऊलीच्या दर्शनासाठीच्या रांगेचं अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केलं आहे। पालकमंत्र्यांनी राज्य शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या सुविधा केल्यामुळे दर्शन सुसह्य झालं आहे असं ते म्हणाले। मानाच्या वारकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान। शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी गौरगाव, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव येथील बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती माने या दाम्पत्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते महापूजेनंतर सन्मान करण्यात आला। तसेच एसटी महामंडळाकडून त्यांना वर्षभर मोफत एसटी प्रवास पास मुख्यमंत्री यांच्या हस्ते वितरित करण्यात आला। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार वितरण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाणी, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, प्लास्टिक मुक्त वारी, वृक्ष संवर्धन आदी विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांना श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। यामध्ये प्रथम क्रमांक श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान कौंडण्यपूर, द्वितीय क्रमांक वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठान जालना आणि तृतीय क्रमांक गोरहेकर संस्था आळंदी देवाची यांना पुरस्कार व धनादेश देण्यात आला। या ठिकाणी साहेब आपल्या नेतृत्वाखाली या आषाढीच्या वारीचं नियोजन याही वर्षी झालं, पाठीमागच्याही वर्षी आपण नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि साहेब आपण दिलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही सगळ्यांनी मिळून ही वारी यशस्वी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय आणि हा प्रयत्न करत असताना वारी आळंदीतून निघाल्यापासून, देहूतून निघाल्यापासून किंबहुना ज्या ज्या पालख्या
ज्या ज्या गावातून निघाल्यापासून पंढरीच्या नगरीमध्ये पोहोचेपर्यंत ज्या ज्या सुविधा ज्या ज्या गोष्टी त्यांना आवश्यक आहे त्या त्या प्रत्येक गोष्टी करण्याचा प्रयत्न आम्ही केला. सातत्यानं वारकऱ्यांच्या ज्या अडचणी येत होत्या त्या प्रत्येक अडचणीतनं मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी यश आल्याचं खऱ्या अर्थानं आम्हाला मनापासूनचा आनंद आहे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आज के आनंद की. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज ज्यांच्या दर्शनाच्या ओढीने आपण सर्व लोक या ठिकाणी आलो आहोत आणि आपल्या भक्ताकरता 28 युगांपासनं जे एका विटेवर उभे आहेत असे भक्तवत्सल आपल्या सर्वांचे आराध्य दैवत, महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंगांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपल्या या मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आपले पालकमंत्री ज्यांनी अतिशय सुंदर नियोजन या वारीचं केलं ते श्री जयकुमार गोरेजी, सौ वहिनी, आमचे सहकारी श्री गिरीश महाजनजी, आकाश मुणकरजी, समाधानदादा अवताडेजी, सुरेश खाडेजी, माझी पत्नी अमृता फडणवीस, मानाचे वारकरी सन्माननीय बाबासाहेब माने, सौ प्रभावती माने, श्री कार्तिकेयन, श्री कुशाल जैन, या ठिकाणी उपस्थित मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व सन्माननीय आमदार, विभागीय आयुक्त, आयजी, एसपी, सर्व वरिष्ठ अधिकारी आणि उपस्थित सर्व वारकरी भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या सर्वांकरता आनंद सोहळा आहे. आषाढीच्या निमित्ताने पांडुरंगांची पूजा नुकतीच आपण केलेली आहे आणि त्याचसोबत 3 दिंड्या ज्या निर्मल अशा पद्धतीनं विचारही निर्मल आणि आचारही निर्मल अशा या 3ही दिंड्यांचं देखील आपण स्वागत केलंय. मानाचे वारकरी बाबासाहेब आणि सौभाग्यवती प्रभावतीताई यांचे स्वागत आपण केलंय आणि मला असं वाटतं की यावेळी वारीने एक नवीन उच्चांक गाठलेला आहे. मगाशी गहिनीनाथ महाराज 12 ते 15 किलोमीटर म्हणाले, पण काल मी ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस 25 किलोमीटरपेक्षा जास्त यावेळी भक्तांची रांग ही त्या ठिकाणी तयार झाली. पण त्यांची व्यवस्था अशी केली आहे 25 तास दर्शनाला लागले तरी कोणीही नाराज न होता, न थकता त्या ठिकाणी आनंदाने विठ्ठल नामाचा गजर करत हे दर्शन घेतायत आणि जगाच्या पाठीवर अतिशय अनोखा अशा प्रकारचा सोहळा आहे की ज्या ठिकाणी कुठल्याही निमंत्रणाची आवश्यकता नाही. लाखो भक्त आपल्या विठुरायाच्या दर्शनाकरता पायी निघतात. सोय असो नसो, शतकानुशतक ते हा प्रवास करतात आणि त्यातल्या 90% लोकांना
मुखदर्शन देखील मिळत नाही, कलशाचं दर्शन घेऊन देखील तेवढंच समाधान मानत जणू काही विठुरायाशीच भेट झाली आहे, अशा पद्धतीचा भाव मनात घेऊन या ठिकाणून तृप्त होऊन सर्व लोक जातात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या अनोख्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणं ही देखील एक पर्वणी आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आपला प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी माझ्या पत्नी समवेत या पूजेला उपस्थित आहे. ही पूजा माझ्या वतीनं नाही आहे, ही संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या पांडुरंगाच्या भक्तांच्या वतीनं केलेली आपण ही पूजा आहे. आणि मला अतिशय आनंद आहे, आमचे तुषारजी भोसले यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचा पोशाख या ठिकाणी पांडुरंगांकरता तयार करण्याच्या संदर्भात मदत केली, सूचना केली. आणि ज्यांनी हा पोशाख तयार केला त्यांची माझी भेट झाली, त्यांचं नाव विसरलो, शुभम तिवारी. मी त्यांचंही अतिशय मनापासून आभार मानतो की अतिशय सुंदर अशा प्रकारचा पोशाख या ठिकाणी तयार झालाय. खरं म्हणजे येणारा वारकरी हा शेतकरी आहे, तो शेतमजूर आहे, तो बाराबलुतेदार आहे, तो उद्योजक आहे, तो सर्व प्रकारच्या क्षेत्रातनं येणारा वारकरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि विठुरायाची सेवा ही जरी आपल्याला करता आली नाही तरी वारकऱ्यांची, शेतकऱ्यांची सेवा केली तर विठुरायापर्यंत ती सेवा पोचतेच. आणि म्हणूनच यावर्षी आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे, याकरता आपल्या सरकारने 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय केला, शेतकऱ्यांची जी 48,000 कोटी रुपयाची जुनी बिलं होती ती सगळी बिलं माफ करण्याचा निर्णय हा देखील आपल्या सरकारने घेतला. आणि पांडुरंगाकडे येताना तो समाधानाने आला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आज आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतो. मला आनंद आहे की मागच्या काळामध्ये मंदिराचं काम आपण सुरू केलं होतं, आता बहुतांश काम हे पूर्ण होत आलेलं आहे. आता परिसराचं काम सुरू करायचं आहे. सर्व भाविकांना आणि व्यावसायिकांना आणि नागरिकांना माझी विनंती आहे, आपल्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता लाखो लाखो लोक येतात. एवढ्याशा जागेमध्ये पांडुरंगाच्या कृपेनेच ते दर्शन घेतात. कोण कसा येतो आणि कसा जातो हे पांडुरंगच पाहतात. पण आता ही वाढती सगळी भक्तांची मांदियाळी पाहिल्यानंतर या ठिकाणी आता मोठी जागा तयार करणं गरजेचं आहे. आणि यावर्षी ते काम आपल्याला सुरू करायचं आहे. मी पुन्हा एकदा पांडुरंगाच्या साक्षीनं सांगतो, कोणावरही अन्याय होणार नाही. सर्वांचं योग्य पुनर्वसन करू, सर्वांना उत्तमात उत्तम सोयी देऊ. जे व्यावसायिक आहेत त्यांचा व्यवसाय दुपटीने वाढेल, जे नागरिक आहेत त्यांना घरं मिळतील, किरायेदार आहेत त्यांची व्यवस्था होईल, त्यांनाही काही ना काही त्या ठिकाणी मिळेल. अशा पद्धतीनं याची रचना करण्यात आली आहे. आणि मला विश्वास आहे की पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये या कॉरिडॉरचं काम या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर कितीही भाविक आले तरी अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी असेल. चंद्रभागेचं पाणी हे स्वच्छ असेल. याही वेळी पालकमंत्र्यांनी वाळवंटामध्ये अतिशय सुंदर व्यवस्था केल्यामुळे तिथला कचरा गेला, तिथली विष्ठा गेली, तिथल्या सगळ्या घाणीचं साम्राज्य हे पूर्णपणे गेलं. आणि अतिशय सुंदर जो आपण अभंगांमध्ये ऐकलेला वाळवंट आहे तो वाळवंट आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. मला विश्वास आहे की आम्ही सगळे लोक ही जी सेवा करतो ही सेवा विठ्ठल स्वीकारतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना सदैव मिळेल अशीच
आज या निमित्ताने त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांचं अतिशय मनापासनं या ठिकाणी स्वागत करतो. सर्व विठ्ठल भक्तांना आषाढीच्या या पर्वाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि औसेकर महाराजांनी ज्या ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत निश्चितपणे त्याच्यावर आपण कारवाई करू हा विश्वास देत मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माऊली देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदय.